केंद्रीय सरकारचा सगळ्यात मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला. अखेर निर्णय. या निर्णयाचं देशभरातून जवळजवळ 80 कोटी जनतेनं केलं स्वागत. रेशन कार्डवरती आता मिळणार तुम्हाला तब्बल 10,000 रुपये. सरकारच्या निर्णयाचं सगळीकडेच जंगी स्वागत. तसेच वस्तूही मोफत. मित्रांनो, देश पातळीवरती नरेंद्र मोदी सरकार वेगवेगळे आश्चर्यचकित निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध आहे. गेल्या 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदी सरकारने सर्वसामान्यांसाठी, गरिबांसाठी वेगवेगळे मोठे निर्णय घेतले. हे निर्णय घेत असताना सर्वसामान्य तळागाळातील प्रत्येक जनतेचा विचार केला. त्यामध्ये PM किसान सन्मान निधी योजना असो किंवा 60 वर्षावरील पुरुषांना, महिलांना पगार चालू करणं असो किंवा त्याचबरोबर लाडक्या बहिणीसारख्या वेगवेगळ्या योजना असो, रेशन कार्ड 6 वर्ष फ्री देणं असो आणि आता नवीन मारलेला मास्टर स्ट्रोक म्हणजे नरेंद्र मोदी सरकारने मारलेल्या या मास्टर स्ट्रोकने देशातील 80 कोटी जनतेला याचा फायदा होणार. जर तुम्हाला रेशन कार्ड हवं असेल किंवा रेशन कार्डवरती धान्य हवं असेल तर धान्य किंवा पैसे हवे असतील तर पैसे, परंतु धान्य आणि पैसे एकत्रितपणे तुम्हाला जर दिलं तर तुम्ही किती खुश व्हाल. सरकारने अशाच प्रकारची एक आनंददायी आणि तुम्हाला खुश करणारी मोठी अपडेट दिली आहे. या खुश करणाऱ्या योजनेमुळे सर्वसामान्यांना प्रचंड मोठा आनंद झालाय. मित्रांनो, कोणकोणत्या वस्तू मिळणार रेशन कार्डवरती फ्री आणि कुणाला मिळणार तब्बल 10,000 रुपये ते देखील आपण जाणून घेऊया. आता प्रत्येक रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे तुम्हाला रेशन कार्डवरती पैसे देण्याचा सरकारचा नवीन प्लॅन समोर आला आहे. रेशन कार्डवरती धान्य दिल्याच्या नंतर जनतेला आता धान्यासोबतच पैसा देखील दिला जाणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्रिमंडळाने सगळ्यात मोठा निर्णय घेऊन केली आहे. महाराष्ट्र सरकार देखील शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य गरिबांसाठी वेगवेगळे योजनेचे प्लॅन सतत आणत असते. आनंदाचा शिधा त्यातलाच एक भाग होता. आनंदाच्या शिधामध्ये जवळजवळ 26 वस्तू मोफत देण्याचा सरकारने विक्रम केला होता आणि अशाच प्रकारचा विक्रम केंद्रीय मंत्रिमंडळाने करत नरेंद्र मोदी सरकारने सर्वसामान्यांसाठी आता प्रत्येकी रेशन कार्डवरती 10,000 रुपये देण्याचा नवीन मानस आखलाय. परंतु हे 10,000 रुपये कुणाला मिळणार, यासाठी कोणकोणत्या अटी आहेत, दर महिन्याला पैसे मिळणार की 2 महिन्याला की 3 महिन्याला मिळणार, याचा आपण संपूर्ण आढावा घेणार आहोत. त्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता भासणार आहे, तर हा अर्ज कुठे भरायचा, नवीन अर्ज भरण्याची आवश्यकता आहे का फक्त रेशन कार्डवरतीच तुम्हाला याची नोंद करायची, याची देखील सखोल माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. सध्या केंद्र सरकार वेगवेगळे निर्णय घेत असते, सर्वसामान्यांच्या हितासाठी निर्णय होत असतात. परंतु हा निर्णय आता वयवर्ष 5 पासून ते वयवर्ष 50 ते 60 वर्ष वयापर्यंत प्रत्येकालाच हा निर्णय लागू होतोय. राज्याच्या ग्रामीण भागापर्यंत सर्वसामान्यांना जगण्यासाठी वेगवेगळ्या धान्याची आवश्यकता असते. त्यामध्ये केंद्र सरकार तुम्हाला तांदूळ, गहू, साखर याबरोबरच वेगवेगळे अन्नधान्य मोफत स्वरूपात देत होते आणि आता हा मोफतचा सूर बदलल्याच्या नंतर सरकारने मात्र तुम्हाला प्रत्यक्षपणे पैसे देण्याचा प्लॅन केला आणि आता मात्र तुम्हाला 10,000 रुपये पर रेशन कार्ड अशी योजना लागू केली आहे. या योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच लोकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये श्रेय घेतलं जाते ते राज्य सरकारकडून. मात्र केंद्र सरकारची योजना असल्याकारणे 60% केंद्र सरकार पैसे भरणार असून 40% राज्य सरकार यामध्ये पैसे भरणार आहे. परंतु महाराष्ट्र सरकारकडे पैसे नाहीत असं सरकारने स्पष्ट केले होते. मात्र आता यासाठी एका कंपनीने पुढाकार पुढे घेतला असून त्यासाठी कंपनी पैसे देण्यास तयार आहे. म्हणजे सर्वसामान्यांच्या हितासाठी 2029च्या निवडणुकीच्या अगोदर संपूर्ण देशभरामध्ये जनतेला खुश करण्यासाठी ज्यांची सध्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सगळे तरुण गेल्यामुळे तरुणांना आकर्षित करण्यासाठी हे वेगवेगळे प्लॅन सध्या भारतीय जनता पार्टी आखत आहे. 10,000 रुपये प्रत्येकी रेशन कार्डला दिल्याच्या नंतर एका घरामध्ये दोन रेशन कार्ड असतील तर तुम्हाला 20,000 रुपयांचा फायदा होईल. तुमचं वय 10 असो, तुमचं वय 50 असो किंवा तुमचं वय 60 असो, कोणत्याही वयोमानातील गटातील प्रत्येक नागरिकासाठी हा महत्त्वाचा बाब आहे. आता तुम्ही म्हणाल की प्रत्येक रेशन कार्ड धारकासाठी पैसे मिळणार की त्या
रेशन कार्डवरची नाव असलेल्या प्रत्येकाला मिळणार. मित्रांनो, अशी बाब आहे की एकाच घरामध्ये जर एक रेशन कार्ड असेल तर एकाच रेशन कार्डवरती 10,000 मिळणार. जर एका घरामध्ये 2 रेशन कार्ड असतील तर दोघांना देखील 10,000 रुपये मिळणार. त्याचबरोबर तुम्हाला 7 वस्तू मोफत देण्याची घोषणा सरकारने केली आहे. 7 वस्तूंमध्ये तुमचा तांदूळ, तुमचे गहू, साखर, तेल 1 लिटर आणि बेसन पीठ अशा प्रकारच्या 7 वस्तू तुम्हाला मोफत देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. या निर्णयासाठी जवळजवळ सरकारचे 12,000 कोटी रुपये दर महिन्याला खर्च होणार आहेत. आणि 12,000 कोटी रुपये दर महिन्याला खर्च झाले तर सरकारला देखील याचा फायदा होईल. कारण की एका कंपनीने संपूर्ण कॉन्ट्रॅक्ट घेतल्यामुळे कंपनी आता याचा संपूर्ण खर्च उचलते आहे. त्यामुळे सरकारवरती कोणत्याही प्रकारचा लोड नाही असं सरकारच्या सूत्रांनी म्हटलंय. परंतु सरकारचं मात्र नाव यावरती होत आहे की प्रत्येक रेशन कार्ड धारकांना जर 10,000 रुपये मिळत असतील तर ही बाब आनंदाची असेल. आता त्यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्र लागत आहेत ते देखील आपण आता बघूया. रेशन कार्डसाठी तुम्हाला तुमचं रेशन कार्ड तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे. म्हणजे हे 10,000 रुपये तुम्हाला घ्यायचे असतील तर तुमच्याकडे पहिली गोष्ट म्हणजे रेशन कार्ड असणं गरजेचं आहे. रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला या एकाही रुपयाचा लाभ तुम्हाला होणार नाही हे सरकारने स्पष्ट केलंय. तुमच्या जवळचं रेशन कार्ड पिवळ्या रंगाचं असो किंवा केसरी रंगाचा असो, कोणत्याही रंगाचा असो, या 2 रंगांपैकी तरी तुम्हाला 10,000 रुपये दर महिन्याला मिळणार असं सरकारने जाहीर केलंय. मग आता हे पैसे दर महिन्याला मिळणार की दर 2 महिन्याला मिळणार की दर 3 महिन्याला हे आता जनतेला सांगायचंय. जनतेला वाटतं की हे पैसे 2 महिन्याला मिळणार, परंतु असं नाही. तर हे पैसे 3 महिन्याला तुमच्या बँक खात्यावरती येणार असल्याचं सरकारने स्पष्ट केलंय. यासाठी तुम्हाला 3 कागदपत्राची आवश्यकता आहे. त्यामध्ये तुमचं आधार कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड असेल तरच तुम्हाला हे पैसे तुमच्या डायरेक्ट बँकेमध्ये डेबिटद्वारे ट्रान्सफर केले जातील असं सरकारने स्पष्ट केलंय. त्यानंतर पुढची आणि महत्त्वाची बाब म्हणजे सरकार तुमच्यासाठी एक नवीन योजना आणत असताना तुम्हाला तुमचं राष्ट्रीयकृत सरकारी बँकेमध्ये तुमचं अकाउंट असणं गरजेचं आहे. जर तुमचं सरकारच्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये अकाउंट नसेल तर तुम्ही पुढील 3 ते 4 दिवसामध्ये तुमचं राष्ट्रीयकृत बँकेमध्ये तुमचं अकाउंट खोलून घ्या, म्हणजेच तुम्हाला हे पैसे येतील. जर तुमचं अकाउंट नसेल तर मात्र तुम्हाला सरकारी बँकेमध्येच हे अकाउंट खोलावं लागेल, जेणेकरून तुम्हाला 3 महिन्याला 10,000 रुपये देण्याचा सरकारचा हा नवीन मानस प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल होतोय. त्यामुळे तुम्हाला धान्यासोबतच तुम्हाला जर पैसे हवे असतील तर तुम्ही तात्काळ लगेच तुमचं बँक अकाउंट तुमच्या एखाद्या बँकेमध्ये जाऊन तुमचं बँक पासबुक काढावं लागेल, जेणेकरून तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल. या योजनेसाठी तुम्हाला कुठेही नोंदणी करायची गरज नाही, कुठेही अर्ज भरायची गरज नाही. सरकार तुमच्या दारी येऊन तुमच्या संपूर्ण योजना सरसकट तुमच्या बँक खात्यावरती पैसे देण्याची किमया सरकार स्वतः करणार आहे. त्यामुळे सरकारचं या योजनेचं कौतुक करावं तेवढं कमी असं सामान्य जनता प्रत्यक्षपणे सरकारचं अभिनंदन करताना दिसते. आता लवकरच 1 सप्टेंबर पासून तुमच्या बँक खात्यावरती हे पैसे येण्यास सुरुवात होईल. कारण की लवकरच देशाच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये निवडणुका सुरू होत आहेत. त्या अगोदर मोदी सरकार सर्वसामान्यांना या योजनेचा लाभ देत मास्टर स्ट्रोक मारण्याच्या तयारीमध्ये असल्याची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे.